नमस्कार, मी एस वाघमारे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, मशिनिस्ट, श्री गुरु गोविंद सिंगजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड। आजच्या या सेशनमध्ये आपण एका हँड टूलबद्दल माहिती घेणार आहोत। त्या हँड टूलचं नाव आहे हॅमर। हॅमरलाच आपण हातोडा असेही म्हणतो। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हातोड्याचा उपयोग बऱ्याच वेळेस केलेला आहे। आपण ही आपल्या मशिनिस्ट ट्रेडमध्ये जॉबला स्ट्राईक करण्यासाठी दररोज आपण या टूलचा उपयोग करत असतो। तर या टूलबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। हे आहेत आजच्या सेशनचे लर्निंग आउटकम। सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत हॅमर म्हणजे काय, हॅमरचे मुख्य भाग कोणते असणार आहेत, त्यानंतर हॅमरचे प्रकार आणि त्यांचे उपयोग, त्यानंतर हॅमरला स्पेसिफाय कसं केलं जातं म्हणजेच हॅमरचं स्पेसिफिकेशन, त्यानंतर आपण पाहणार आहोत हॅमर वापरताना कोणती काळजी घ्यायची असते। तर चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आजच्या सेशनला। सर्वप्रथम आपण पाहूया हॅमर म्हणजे काय। हॅमर हा एक हँड टूल आहे। हॅमरलाच आपण इंजिनिअरिंग हॅमर किंवा इंजिनियर्स हॅमर असेही म्हणतो। हा हॅमर वापरून आपण थंड किंवा गरम असलेल्या जॉबला ठोकून हवा तसा आकार देत असतो। म्हणजेच जॉबवरती स्ट्रायकिंग करून आपण हवा तसा आकार त्या हॅमरचा उपयोग करून मिळवत असतो आणि त्या उपकरणास, त्या इन्स्ट्रुमेंटला हॅमर असे म्हणतात। या हॅमरचा उपयोग मुख्यत्वे स्ट्रायकिंगसाठी केला जातो, ज्यामध्ये पंचिंग करणे, वाकवणे, जॉब सरळ करणे, चिपिंग करण्यासाठी, फोर्जिंग किंवा रिवेटिंग या सर्व कामासाठी हॅमरचा उपयोग केला जातो। जनरली हॅमर हा कन्स्ट्रक्शन, मेटल वर्किंग, कार्पेंट्री आणि मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो। यानंतर आपण पाहूया हॅमरचे मुख्य भाग। हॅमर हा मुख्यत्वे दोन भागामध्ये विभागलेला आहे। एक म्हणजे हेड जो की मेटलचा असतो, त्यानंतर दुसरा असेल तो हँडल जो की लाकडापासून बनवलेला असतो। हा जो हेड आहे तो ड्रॉप फोर्स्ड कार्बन स्टीलपासून बनवलेला असतो आणि हँडल जो आहे तो लाकडापासून बनवलेला असतो। लाकडापासून यासाठी की लाकूड हे शॉक ॲब्झॉर्बिंग मटेरियल आहे। जेव्हा तुम्ही हॅमरचा उपयोग करून एखाद्या जॉबवरती ठोकता किंवा स्ट्राईक करता, त्यावेळेस तिथं जो शॉक किंवा इम्पॅक्ट फोर्स जनरेट होत असतो, तो फोर्स किंवा तो शॉक आपल्या बॉडीकडे किंवा हाताकडे कमीत कमी यावा यासाठी लाकूड हे शॉक ॲब्झॉर्बिंग मटेरियल हँडलसाठी वापरलं जातं। त्यानंतर हा जो हेड आहे, त्या हेडमध्ये परत आणखी वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळे पार्ट्स आहेत। त्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो फेस। फेस म्हणजे हा जो बॉटमचा पार्ट तुम्हाला इथे दिसतोय त्याला फेस असं म्हणतात। हा फेस जॉबच्या संपर्कात येत असतो आणि त्या ठिकाणी पाहिजे तो आकार त्या जॉबमध्ये आपण या फेसद्वारे जनरेट करत असतो। त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो पेन। पेन म्हणजे हा हॅमरचा वरच्या भागातला जो अर्धगोलाकृती भाग आहे त्याला पेन किंवा पिन असे म्हटले जाते। त्यानंतर पुढचा जो पार्ट असणार आहे तो चीक। चीक म्हणजे या हेडचा जो सेंटरचा जो पार्ट आहे, जो की थोडासा जाडसर असा पार्ट आहे, त्याला चीक असे म्हणतात। त्यानंतर आय होल। आय होल म्हणजे या ठिकाणी जो इलिप्टिकल असा एक होल क्रिएट केलेला असतो, ज्यामध्ये हँडल इन्सर्ट केलं जातं, त्याला आय होल असे म्हणतात। त्या व्यतिरिक्त आणखीन दुसरे पार्ट या हॅमरचे म्हणाल तर नेक। त्यानंतर हा जो पार्ट असणार आहे तो पोल असेल। या व्यतिरिक्त वेज ही या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं असतं। वेज यासाठी की याला मराठीत आपण पाचर असेही म्हणतो। जेव्हा तुम्ही हँडल या आय होलमध्ये इन्सर्ट करता, तो हँडल त्यातून निसटून जाऊ नये म्हणून या ठिकाणी वेज किंवा पाचर यामध्ये इन्सर्ट केलं। यानंतरचा पॉईंट आहे हॅमरचे प्रकार। आत्ताच आपण पाहिलं की पिन म्हणजे काय। फेसच्या अपोजिट साईडचा जो हॅमरचा वरचा भाग आहे त्याला पिन असे म्हणतात। तर त्या पिनच्या आकारानुसार हॅमरचे बॉल पिन हॅमर, क्रॉस पिन हॅमर, स्ट्रेट पिन हॅमर असे वेगवेगळे प्रकार पडतात। या व्यतिरिक्त क्लॉ हॅमर, स्लेज हॅमर आणि मॅलेट हे असे हॅमरचे प्रकार आहेत। तर याबद्दल आपण सविस्तर माहिती पुढे पाहूया। पहिला प्रकार आहे तो बॉल पिन हॅमर। या इमेजमध्ये जर आपण पाहिलं तर हा पार्ट आहे तो फेस आणि याच्या अपोजिटचा जो पार्ट आहे तो पिन असे आपण याला म्हणतो। तर या हॅमरमध्ये पेनचा आकार हा अर्धगोलाकार आहे म्हणून याला बॉल पिन हॅमर असे म्हणतात। म्हणजे हा जो वरचा पार्ट आहे तो बॉलसारखा दिसतो म्हणून याला बॉल पिन हॅमर असे म्हणतात। या हॅमरचा उपयोग सर्वसाधारण कामासाठी केला जातो, तसेच चिपिंग आणि रिवेटिंग कामामध्ये केला जातो। ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनुसार या हॅमरचे वजन 110 ग्रॅमपासून 910 ग्रॅमपर्यंत असते। त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे क्रॉस पिन हॅमर। या इमेजमध्ये तुम्ही क्रॉस पिन हॅमर पाहू शकता। हा आहे हँडल, हा हँडलचा ॲक्सिस आहे किंवा अक्ष आहे। जर
हॅमरमध्ये पेनचा आकार हँडल अक्षाशी काटकोनात असेल तर त्याला क्रॉसपिन हॅमर असे म्हणतात। तुम्ही इथे पाहू शकता की हा हँडलचा ॲक्सिस आहे, या हँडलच्या ॲक्सिसला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर किंवा काटकोनामध्ये हा पिन आहे, त्यामुळे याला क्रॉसपिन हॅमर असे म्हटले जाते। किंवा या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता, इथे जर समजा हँडल असेल, हँडलचा ॲक्सिस असेल तर त्या हँडलच्या ॲक्सिसला हा जो पिन आहे हा पिन एक्झॅक्टली परपेंडिक्युलर आहे, म्हणून याला क्रॉसपिन हॅमर असे म्हणतात। या हॅमरचा उपयोग जॉबला वाकवण्यासाठी तसेच जॉबला सरळ करण्यासाठी केला जातो। मुख्यत्वे सीट मेटल वर्कमध्ये या हॅमरचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो। यानंतर हॅमरचा तिसरा प्रकार आहे स्ट्रेट पिन हॅमर। या हॅमरमध्ये पेनचा आकार हा हँडल ॲक्सिसशी समांतर असतो, म्हणून याला स्ट्रेट पिन हॅमर असे म्हणतात। आपण या इमेजमध्ये पाहू शकता, हा आहे हँडल आणि हँडलचा ॲक्सिस इथे असणार आहे, तर त्या ॲक्सिसशी समांतर जर समजा हा पिन असेल तर याला आपण स्ट्रेट पिन हॅमर असे म्हणतो। किंवा या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता, हा आहे तो पिन आणि इथे हँडल जर आपण इथे या ठिकाणी बसवला तर त्या हँडलच्या ॲक्सिसशी समांतर असणारा हा पिन आहे, त्यामुळे याला स्ट्रेट पिन हॅमर असे म्हणतात। या हॅमरचा उपयोग सर्वसाधारणपणे धातू ठोकून पसरवण्यासाठी तसेच सीटला आकार देण्यासाठी म्हणजे सीट मेटल कामामध्ये केला जातो किंवा वूडवर्कच्या कामामध्ये पण या हॅमरचा उपयोग केला जातो। त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो क्लॉ हॅमर। क्लॉ हॅमरला पिच हॅमर असे म्हणतात। या हॅमरमध्ये एका बाजूस धक्का देणारी चापणी असते, म्हणजेच हा जो फेस आहे त्याला चापणी असे म्हणतात, तर दुसऱ्या बाजूस नेल्स किंवा खिळे काढण्यासाठी एक खडा असतो, त्याला क्लॉ असे म्हणतात, म्हणजे हा अपोजिटचा जो पार्ट आहे त्याला क्लॉ असे म्हणतात। आणि या हॅमरचा उपयोग मुख्यत्वे खिळे किंवा नेल्स ठोकण्यासाठी किंवा काढण्यासाठी केला जातो। या साईडचा उपयोग खिळे ठोकण्यासाठी आणि या साईडचा उपयोग किंवा क्लॉचा उपयोग खिळे हे काढण्यासाठी केला जातो। या व्यतिरिक्त या हॅमरचा उपयोग बांधकामामध्ये, कार्पेंटरिंगमध्ये आणि इतर लहान लहान दुरुस्त्यासाठी या हॅमरचा उपयोग केला जातो। यानंतर हॅमरचा पुढील प्रकार आहे स्लेज हॅमर। या हॅमरला घन असेही म्हणतात। हा हॅमर हेवी ड्युटी ॲप्लिकेशनसाठी वापरलेला असतो। या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता, हा आहे तो घन किंवा स्लेज हॅमर, हा याचा हँडल आहे। हे हॅमर 5 किलोपासून 15 किलो वजनापर्यंत उपलब्ध असतात। या हॅमरचा उपयोग ब्लॅकस्मिथी शॉपमध्ये जॉबला तोडण्यासाठी किंवा शेप देण्यासाठी किंवा अवजड कामावरती काम करण्यासाठी या हॅमरचा उपयोग केला जातो। बऱ्याच वेळेस आपणही पाहिलेलं असाल की या हॅमरचा उपयोग किंवा मोठ्या साईजचे जे स्लेज हॅमर असतात ते दगड फोडण्यासाठी पण या हॅमरचा उपयोग केला जातो। त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो मॅलेट। मॅलेट हा एक सॉफ्ट हेडेड हॅमर आहे। जनरली हा हॅमर डेलिकेट कामासाठी केला जातो। हे हॅमर कठीण लाकडापासून किंवा प्लास्टिकपासून बनवलेले असतात। जॉबवर क्रॅक्स पडू नयेत किंवा फिनिश केलेला जॉब खराब होऊ नये म्हणून सीट मेटल कामासाठी या हॅमरचा उपयोग केला जातो। त्यानंतर आपण पाहूया हॅमरला स्पेसिफाय कसं केलं जातं। मुख्यत्वे हॅमर स्पेसिफाय करत असताना त्यामध्ये आपण 2 बाबींचा विचार करायला पाहिजे। एक म्हणजे वेट आणि दुसरा म्हणजे त्याचा जो पिन असतो तो कोणत्या प्रकारचा आहे, बॉल पिन आहे, क्रॉस पिन आहे की स्ट्रेट पिन आहे, त्यानुसार आपण हॅमरला स्पेसिफाय करत असतो। यामध्ये जनरली बॉल पिन हॅमर्स हे जनरल वर्क किंवा मशीन शॉपमध्ये, फिटिंग शॉपमध्ये केला जातो। त्यानंतर आपण पाहूया हॅमर वापरत असताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे। सर्वात प्रथम हॅमरचा हँडल योग्य प्रकारे आय होलमध्ये फिक्स बसलेला आहे का, फिट बसलेला आहे का ते पाहायचं आहे, अन्यथा तो हॅमर आणि हँडल सेपरेट होऊन इजा होण्याची शक्यता असते। त्यानंतर पुढची काळजी घ्यायची आहे, कामाच्या प्रकारानुसार योग्य वजनाचाच हॅमर वापरला पाहिजे। लाईट ड्युटी कामासाठी लाईट हॅमर वापरायचा आहे, हेवी ड्युटी कामासाठी हेवी हॅमर वापरायचा आहे। त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे, हॅमर हेड आणि हँडलमध्ये क्रॅक आहे का ते तपासायचे। जर समजा क्रॅक असेल तर त्या ठिकाणी दुसरा हॅमर आपण यूज करू शकता। त्यानंतर हॅमरच्या फेसवर तेल किंवा ग्रीस नाही याची खात्री करायची आहे। हॅमरच्या फेसवरच नाही तर हॅमरचा जो हँडल असतो त्या हँडललाही ग्रीस किंवा तेल लागलेले नसायला पाहिजे, अन्यथा तो तुमच्या हातातून निसटून घसरून दुसऱ्यांना किंवा तुम्हालाही इजा होण्याची शक्यता असते। त्यामुळे हॅमर वापरत असताना या सर्व काळजी घ्यायच्या आहेत। धन्यवाद।